जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। सूक्ष्म आशंका निरूपण आपण श्री महाराजांच्या सेवेमध्ये पाहत आहे। दशक 8 समास 3। जे मुळात नाहीच आहे त्याच्याबद्दलचा प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर समर्थ देत आहेत। ते उत्तर देता देता या विषयापर्यंत पोचले की भगवंतापासून सर्व निर्माण झालेलं आहे हे सिद्धानं म्हणजेच आपल्या सद्गुरूंनी सांगितलं तरी ते आपल्याला मानवत नाही। सिद्धांचं बोलणं त्यांच्या आत्मानुभूतीमधून असतं, पण आपण प्रश्नकर्ते मात्र देहबुद्धीत असल्यामुळं आपण द्वैतातून प्रश्न विचारतो। आता ही गोष्ट आणखी सखोलतेनं समर्थ पुढे उलगडून दाखवतायत। कालपर्यंत आपण 17 ओव्या पाहिल्या होत्या। आता अतिशय महत्त्वाची ओवी पुढे आलेली आहे। अविद्या गुणे बोलीजे जीव, माया गुणे बोलीजे शिव, मूळ माया गुणे देव बोलीजे तो। समर्थांनी हे विधान केलेलं आहे। उत्तर देण्याच्या सुरुवातीला समर्थ काही गोष्टी स्पष्टपणे मांडतायत, त्यापैकी हे एक विधान आहे। जसं काल ते आपल्याला स्पष्ट म्हणाले की देवापासून सगळं निर्माण झालेलं आहे, त्या देवाला ओळखलं पाहिजे, पण साधूचं वचन शिष्याला मानवत नाही। हे खरं म्हणजे उत्तर नाही, हे विधान आहे। तसंच हे उत्तर द्यायच्या आधी दिलेलं एक विधान आहे की अविद्या गुणे बोलीजे जीव, माया गुणे बोलीजे शिव, मूळ माया गुणे देव बोलीजे तो। कशाला कशाची उपाधी आहे हे स्पष्ट करून समर्थ सांगतायत। जीव जो आहे तो अविद्येमुळे जीवदशेमध्ये आहे, म्हणजे जीवाला अविद्येची उपाधी आहे। तसंच मायेची उपाधी शिवाला आहे आणि मूळ मायेनं मूळ प्रकृतीनं युक्त जो आहे तो परमात्मा आहे, तो देव आहे। आता एकदम वाचल्यानंतर कुणाला असं वाटेल की या 3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत की काय? मूलतः हे तिघेही एकच आहेत। जो परमात्मा आहे तोच शिव आहे आणि तोच जीव आहे। इथे वेगळा कुणी नाहीच आहे, पण दशा मात्र वेगवेगळ्या आहेत। हे सर्व काही समजावून सांगणं अत्यंत कठीण आहे, कारण हा सगळा अनुभवाचा विषय आहे। समजावून कसं सांगणार एखाद्या पदार्थाची चव, त्यातला हा प्रकार आहे। आपण पूर्वी निरूपणात पाहिलं नाही का, एकच व्यक्ती कोणाचे वडील आहेत तर कोणाचा भाऊ आहे, तसं आत्मस्वरूपाच्या बाबतीत झालेलं आहे। ज्यावेळी मी देह हा भाव दृढ आहे त्यावेळी तिथे जीव पण आहे। मी जीव मज बंधन, मज आहे जन्म मरण, हा जीवपणाचा भाव। आता जो आत्मभावात आहे तिथे वेगळा कोणी आलेला नाही। जो आत्मा आहे तोच आत्मस्वरूपानं प्रगट झालेला आहे आणि हा ज्याच्या अंतरात प्रगट झाला तो आत्मभावात राहिला। जो जीवभावामध्ये राहिला तो अविद्येमुळे जीवभावात राहिला। अविद्या म्हणजेच आपलं जे स्वरूप आहे ते विसरून आपलं जे स्वरूप नाही त्यामध्ये रममाण होणं, म्हणजेच देहबुद्धी, म्हणजेच अविवेक, म्हणजेच संभ्रम, म्हणजेच संशय। या अविद्येमुळं जो परमात्म स्वरूप खरं म्हणजे आहे तो जीवदशेला आलेला आहे। आता त्यानं उलटा प्रवास करायचा आहे। असं पहा, आपल्या वाटीमध्ये आमरस आहे। आता आमरस झाडावरती आहे असं कोणी म्हटलं तर एकदम ते खरं वाटणार नाही, पण त्याचं मूळ झाडावरतीच आहे। कैरी जेव्हा काढली जाते, नंतर पिकवली जाते, त्यानंतर तिचा आंबा होतो आणि आंब्याचा रस आपल्या वाटीमध्ये आहे। एका आंब्याचाच हा प्रवास झाला। तसंच जो जीवरूपाने आज दिसत आहे तो खरं म्हणजे आत्मस्वरूपच आहे। नुसता शिव नाही, तो आत्माच आहे, म्हणजे जीव शिवा पलीकडील तत्वरूप तो आहे। पण आज मात्र तो जीवदशेत केवळ अविद्येमुळे अडकलेला आहे, भ्रमामुळे की मी देह आहे।
हा भ्रम जाण्याचा एकमेव उपाय म्हणजे सद्गुरुपदिष्ट साधना. पण समर्थ म्हणतात त्यासाठी अंतःकरण पक्व पाहिजे, तर सद्गुरु वचनावरती विश्वास बसेल आणि त्या मार्गानं साधना केली जाईल. मग आता उलटा प्रवास सुरू झाला. जीव आधी जीवपणा टाकायला शिकला. जीवपणाचे काही प्रकर्ष आहेत. जसं एखादा रोग वेगवेगळ्या माध्यमानं पसरतो. आता ज्या माध्यमानं तो पसरलेला आहे तिथे त्याला ओळखता येतं. उदाहरणार्थ, आपण अंगाला हात लावला की ताप येतो. ताप आपल्याला त्वचेवरती जाणवला, पण रोग त्वचेमध्ये आहे का? नाही. रोग कुठेतरी रक्तात आहे. तापाच्या लक्षणरूपानं तो बाहेर दिसत आहे. पोटात औषध घेतलं की आतला रोग बरा होतो आणि मग त्वचेवरचा तापही नाहीसा होतो. तसा आपला जीवभाव वेगवेगळ्या तऱ्हेनं बाहेर डोकावत असतो. त्याचं डोकावण्याचं माध्यम म्हणजे आपली इंद्रिये आहेत, आपलं मन आहे, आपलं चित्त आहे, आपलं अंतःकरण आहे. ते त्याचे मार्ग रोखणे म्हणजे जीवाला अंतर्मुख करणे. मनाला थांबवणं, चित्ताला थांबवणं, अंतःकरणाला थांबवणं, इंद्रियांना थांबवणं म्हणजे जीवाला अंतर्मुख करणं. जीवाची ही वाट अडवली गेली की जीव आतल्या बाजूला वळतो आणि जिथे रोग निर्माण झाला तिथपर्यंत पोचून जीवालाच हे कळतं की मी जीव नाही, मी तर शिव आहे. आणि इथे मायेचं आवरण आलं. माया गुणे बोलीजे शिव. आता ही माया कोणती असा कोणाला प्रश्न पडेल, पण जीवाला हे कळलं ना की मी शिव आहे. हे त्याला ज्या द्वैतभावानं कळलं तीच शिवाची माया आहे. मी तोच आहे, यातला मी जो आहे तो इथे द्वैतभाव दर्शवतो आणि ही माया शिवाला व्यापून आहे. याचंही नंतर पतन होतं, अर्थातच सद्गुरु कृपेनं. जो जीव आहे तो शिवामध्ये मिसळून जातो. दोन एकमेकात मिसळल्यानंतर आता मीतूपणाचा प्रश्न उरत नाही. पूर्वी निरूपणांमध्ये आपण विषय पाहिलाय पहा. दरवाजात मनुष्य येतो. इकडचा मनुष्य विचारतो कोण आहेस तू? तिकडचा म्हणतो मी आहे. तिकडचा विचारतो कोण आहेस तू? इकडचा म्हणतो मी आहे. दोघेही स्वतःला मी म्हणतात आणि समोरच्याला तू म्हणतात. खरं पाहता मीही नाही आणि तूही नाही. तसं जीव जेव्हा शिवरूप होतो त्यावेळी जीव तर जीवरूपानं राहिलाच नाही, आणि जीव जर राहिला नाही तर मग तिथे शिव वेगळा कसा राहील? त्यामुळे शिवाच्या मायेचाही निराश होतो. जीव आणि शिव एकत्र होऊन आत्मस्वरूप होतात, देवस्वरूप होतात, परमात्मस्वरूप होतात. पण या परमात्म्याला समर्थ पुढे काय म्हणतायत पहा. मूळ माया गुणे देव बोलिजे तो. कुणाला वाटेल मूळ मायेची सत्ता या देवावरती आहे की काय, पण असा इथे अर्थ नाही. मूळ माया गुणे देव बोलिजे तो म्हणजे या देवाची ओळख मूळ मायेच्या रूपानं समोर येते. देवाला कुठलीही माया नाही, पण देवाची अनुभूती जेव्हा येते तेव्हा ती मूळ माये स्वरूपानं येते. म्हणून समर्थ म्हणतायत की मूळ प्रकृतीनं तो युक्त आहे, जो परमात्मा आहे. आता हा सगळा अर्थ समजायला जड जातो, कारण हा मुळात अनुभवाचा प्रांत आहे. आपण आहोत हे सत्य तर आहे ना. आपलं अस्तित्व आपण डावलू शकत नाही. जरी आपण देहबुद्धीमध्ये असलो तरी आपण आहोत ही आपल्याला जाणीव आहे. ही आपली असलेली जाणीव आपल्यापाशी अखंड रूपानं आहे. हे अस्तित्व चराचरामध्ये भरून आहे. मी आहे असं प्रत्येकाला वाटतं. ही असणेपणाची जाणीव किड्यापासून हत्तीपर्यंत आणि चराचरामध्ये व्यापून असल्यामुळं ही जाणीव आत्म्याचीच जाणीव आहे. आणि हीच खरं म्हणजे मूळ माया आहे, जी जाणीव रूपानं आत्म्यातून प्रगट होते. आत्मा मात्र यापेक्षा वेगळा राहतो. आत्मा ना जाणीव आहे ना नेणीव आहे. तिथे मी जाणलं हा भाव नाही,
आणि मी जाणत नाही हाही भाव नाही. आता म्हणोनी कारण मूळ माया अनंत शक्ती धरावया, तेथीचा अर्थ जाणावया अनुभवी पाहिजे, असं सांगून समर्थ थांबले. याचं कारण असं की ही मूळ माया कशी आणि ती आत्म्यापासून स्फुरण पावून कशा पद्धतीनं व्यापून आहे. आणि शिव आणि जीवाचा भ्रम तर आपण पाहिलाच. हा विषय नुसता शब्दांनी सांगून कळणार नाही. आत्ताही आपण शब्दातून बघण्याचा प्रयत्न केला, पण जोपर्यंत अनुभव नाही तोपर्यंत हे द्वैत आणि अद्वैत तत्त्वज्ञान कळणार नाही. प्रश्नकर्ता अज्ञानात असल्यामुळं तो केवळ प्रश्न करतो. त्याला असं वाटतं की प्रश्न तर बरोबर आहे. जसं की निर्गुण ब्रह्मातून सगळं उत्पन्न झालं आणि उत्पन्न होण्यासाठी गुण लागतो, निर्गुणापाशी गुण कुठे आला, हे प्रश्न करताना छान वाटतं. प्रश्नकर्त्याला तो तर्कशुद्ध प्रश्नही वाटतो. पण निर्गुण परब्रह्माच्या अनुभवापर्यंत जो पोचलेला आहे त्याला हे कळून येतं की मूळ मायेचा विस्तार कसा झालेला आहे. म्हणोनी कारण मूळ माया. आता ही ज्ञानदृष्टीच आहे. मूळ मायेमुळेच अनंत विश्वाची धारणा झालेली आहे. पण समर्थ स्पष्ट सांगतात, तेथीचा अर्थ जाणावया अनुभवी पाहिजे. विवेकानंदांच्या जीवनातील एक गोष्ट पाहूया. विवेकानंद एकदा रामकृष्ण परमहंसांच्या जवळ बसलेले होते. रामकृष्णांनी त्यांच्या पायाचा अंगठा विवेकानंदांच्या छातीवर दाबला. त्या क्षणी विवेकानंदांना समाधी लागली. बऱ्याच काळानंतर त्यांनी डोळे उघडले आणि त्यांना अख्खी सृष्टी ब्रह्मरूप दिसायला लागली. मी तूपणाच निघून गेला. देहाचा देहभावच नाहीसा झाला. घरी ते गेले, पण रस्ता ब्रह्मरूप, आजूबाजूचे लोक ब्रह्मरूप, आकाश, झाडे, पाने, फुले, प्राणी, पक्षी सगळं ब्रह्मरूप. घरात गेल्यानंतर आई वडील ब्रह्मरूप. जेवायला वाढलं आईनं तर ताटात आलेलं अन्न ब्रह्मरूप, वाढणारी आई ब्रह्मरूप, जेवणारे हे स्वतः ब्रह्मरूप. हा अनुभव त्यांना सहन होईना. ते पुन्हा रामकृष्णांना शरण गेले आणि म्हणाले की हा अनुभव काढून घ्या, मला सहन होत नाही आहे, मला काही कळत नाही आहे. रामकृष्णांनी तो अनुभव काढून घेतला. आता त्या अनुभवाला शब्दांमध्ये आपण कसं सांगणार आणि कसं ऐकणार आणि नुसता शब्दांनी तो कसा कळणार? तिथं अनुभवीच पाहिजे. आणि या ब्रह्मस्वरूपाच्या, आत्मस्वरूपाच्या अनुभवाची किल्ली केवळ आणि केवळ सद्गुरूंच्याच हातात आहे. नुसतं शब्दांनी आणि वर्णनांनी दाखले देऊन, उपमा देऊन हा विषय कळणार नाही. थोडेसे आपण जवळ जाऊ, पण पूर्णपणे हा विषय समजण्यासाठी त्या अवस्थेची अनुभूतीच पाहिजे. समर्थ म्हणतायत, ही जी मूळ माया आहे तोच मूळ पुरुष आहे आणि तोच सगळ्यांचा ईश्वर आहे, जगदीश आहे, परमात्मा आहे. मूळ माया तोची मूळ पुरुष, तोची सर्वांचा ईश, अनंतनामी जगदीश तयासीची बोलीजे. याच परमात्म्याला अनंत नावं दिली जातात. कुणी राम म्हणेल, कुणी दत्त म्हणेल, कुणी विठ्ठल म्हणेल, कुणी काही म्हणेल. भगवंताची नामे अनंत आहेत, पण हा जो भगवंत आहे तो हीच मूळ माया आहे. मूळ माया म्हटल्यानंतर डोळ्यांपुढे स्त्रीरूप येतं अचानक, तसा इथे अर्थ नाही. मूळ माया म्हणजेच परमात्म्याचं चलनवलन. पूर्वी एकदा दृष्टांत पाहिला आहे रामकृष्णांचा. रामकृष्ण परमहंस म्हणतात, साप जर गुंडाळी करून बसलेला आहे तर तो शिव आहे, आणि तोच साप पुढे जायला लागला तर ती शक्ती आहे. परमात्म्याचं चलनवलन म्हणजेच मूळ माया आहे. ती मूळ परमात्म्यापासून वेगळी नाही, परमात्म्याचंच चैतन्य स्वरूप ते आहे. म्हणून मूळ माया तोची मूळ पुरुष हे स्पष्टपणे समर्थ मांडतायत. त्यालाच अनंत नावांनी ओळखलं जातं आणि त्याचाच हा सगळा विस्तार आहे. अवघी माया विस्तारली परी हे निशेष नाथिली, ऐसिया वचनाची खोली विरुळा जाणे.
त्याच परमात्म्याच्या सत्तेवरती मायेचा विस्तार आहे, पण माया मात्र मिथ्या आहे. आपण अनेकदा पाहिलेलं आहे की हे मायेचं मिथ्यत्व तिच्या अशाश्वततेमध्ये दडलेलं आहे. आणि पुन्हा ही अशाश्वतता नुसती शब्दांनी कळणार नाही. आपण पाहतो की भुकेचं उदाहरण दिल्यावर समजतं आपल्याला की आपली भूक तात्पुरती आहे. पोट भरतं, पण काही काळानं पुन्हा भूक लागते. असं आपलं प्रत्येक इंद्रियाच्या बाबतीत होतं आणि म्हणूनच माया ही मिथ्या आहे. पण हे शब्दांनी किंवा तर्काने जरी समजलं तरी आपली ती अवस्था नाही की आपण मायेच्या पलीकडे आहे. आपण त्या मायेत अडकूनच राहतो. म्हणूनच हा विषय केवळ शब्दांनी समजत नाही. समर्थ म्हणतायत, अवघी माया विस्तारली परी हे निशेष नाथिली, ऐसिया वचनाची खोली विरुळा जाणे. सर्व मायेचा विस्तार आहे, पण ही जी माया आहे ती पूर्णपणे मिथ्या आहे हे विधान एखाद्यालाच कळतं. ज्याला तसा अनुभव आहे त्याला ते कळेल. मायेचं मिथ्यत्व कळून येण्यासाठी आत्म्याचं स्वरूपाचं सत्यत्व कळावं लागतं. याचाच अर्थ स्वरूपाच्या ठिकाणी आपण स्थित व्हावं लागतं. त्याशिवाय मायेचं मिथ्यत्व कळणार नाही. जसं माया, ब्रह्म किंवा जीव, शिव, मूळ माया, मूळ प्रकृती, मूळ पुरुष हा विषय केवळ शब्दांनी कळणार नाही, तसंच मायेच्या बाबतीत आहे. म्हणून समर्थ म्हणतात, ऐसिया वचनाची खोली विरुळा जाणे. पुढे त्यांनी कबुलीच दिली आहे पहा. ऐसे अनुर्वाच्य बोलीजे, परी हे स्वानुभवे जाणीजे, संत संगे विण नुमजे काही केल्या. खरं म्हणजे जे शब्दांमध्ये सांगता येणारच नाही असं सांगण्याचा प्रयत्न आपण केला. ज्याला अनुभव आहे तोच हे जाणतो आणि यासाठी संत समागमाशिवाय पर्याय नाही. संत संगे विण नुमजे काही केल्या. सद्गुरूंशिवाय याचा अनुभव येणं कदापि शक्य नाही. लक्षात घ्या, अनुभव येण्यासाठी काही प्रवास करावा लागतो. मला हिमालयातील हवा अनुभवायची आहे असं आपण मुंबईत बसून बोलू शकत नाही. तिथपर्यंतचा प्रवास केला तर तिथल्या हवेचा अनुभव येणार. तसं आत्मस्वरूपाच्या अनुभवासाठी तिथपर्यंतचा प्रवास नको का करायला? आणि मग प्रवासासाठी रस्ता दाखवणारा पाहिजे, सोबत करणारा पाहिजे, वाट सापडत नसेल तर मार्गदर्शन करणारा पाहिजे, तर प्रवास घडणार आणि आपण मुक्कामाला पोचणार. म्हणून हे संत समागमाशिवाय, सद्गुरूंशिवाय कळणार नाही हे स्पष्ट केलं समर्थांनी. पुढे ते म्हणतात, माया तोची मूळ पुरुष साधका न मने हे निशेष, परी अनंतनामी जगदीश कोणास म्हणावे. समर्थ म्हणतायत, आत्ता जे तत्वज्ञान मांडलं तेही पटकन पटत नाही. जी मूळ माया आहे तोच मूळ पुरुष आहे हे साधकाला पटकन मान्य होत नाही. त्याच्या मनात हा प्रश्न राहतोच की अनंत नामे असलेला हा जगदीश, हा परमात्मा, हा देव नक्की कोण आहे? समर्थांनीच निरूपणामधून उपस्थित केलेला हा प्रश्न आहे. पुढेही प्रश्नांचाच समाचार समर्थांनी घेतलेला आहे. पण इथंपर्यंत हे जाणणं गरजेचं आहे की जोपर्यंत द्वैताचा समूळ निराश होत नाही, समूळ बरं का, तोपर्यंत आपले प्रश्न थांबत नाहीत. अनुभवाशिवाय प्रश्न थांबत नाही आणि अनुभव प्रत्यक्ष मार्गक्रमणा केल्याशिवाय येत नाही. शब्दांनी अनुभव कळणार नाही, शब्दांनी अवस्था समजणार नाही. जो जीव आहे तो शब्दांमध्ये अडकेल, कारण त्या ठिकाणी मन आहे. पण मनाचा जेव्हा लय होईल तेव्हा त्या ठिकाणी शब्दच नाहीत. तो तर्क कुठून करणार आणि विचार तरी कुठून करणार? अनुर्वाच्य जो परमात्मा आहे त्याच्या दिशेने प्रवास केल्यानंतर, परमात्म स्वरूपामध्ये मिसळल्यानंतर कळून येईल की मूळ मायाच कशी चराचराला व्यापून आहे. या मूळ मायेमुळंच सगळी नामरूप उत्पन्न झालेली आहेत. पण परब्रह्म मात्र, आत्मस्वरूप मात्र नामरूपातीत वेगळं राहिलेलं आहे.
अशी शक्यता आहे की ही निरूपणं ऐकायला जड वाटतील, विषय समजायला कठीण वाटेल. पण हा विषयच तसा आहे. समर्थ मगाशी म्हणाले नाहीत का, ऐसे अनुर्वाच्य बोलीजे परी हे स्वानुभवे जाणीजे. जे शब्दांमध्ये मांडता येत नाही खरं तर तेच मांडण्याचा हा प्रयत्न आहे, हे अनुभवाशिवाय कळणार नाही. त्यामुळं निरूपण ऐकायला जड वाटू शकतं. पण असं जरी वाटलं तरी हे समर्थांनी आपल्याला सांगितलं आहे या श्रद्धेनं, भक्तीनं त्याचं श्रवण केलं तर निश्चितपणे आपलं साधन दृढ होईल. आता यापुढे समर्थांनी काय विवरण केलेलं आहे ते आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.